थैंक यू। चलो वाउचर, क्या बात है। मैन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच अर्जुन यादव। मॅचला सुरुवात करायची। चला अर्जुनशी चर्चा करूया। अर्जुन चर्चा करणार आहोत। अर्जुन आपण चर्चा करणार आहोत। कसं वाटतंय प्लेयर ऑफ द मॅच ची टी शर्ट मिळाली आणि सामना संघ जिंकलाय? चांगलं वाटतंय आणि आम्हाला पुढची पण मॅच जिंकायची। बस एवढंच, काही हरकत नाही। खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मॅच साठी। पुढच्या हा होता प्लेयर ऑफ द मॅच अर्जुन यादव, ज्याने अतिशय चांगली फिल्डिंग केली होती आणि बॅटमध्ये एक चौकार त्याच्या बॅटमधून सुद्धा आला होता, त्यामुळे सामना जिंकता आला बारोंडा 11ला। आणि बारोंडा बावली संघ पराभवाच्या छायामध्ये गेला। धावचीची संधी, दुरून खेचलंय चेंडूला आणि तिथे एकदा धावून कंप्लीट केली जाते। आशुतोष डोंगरे मंचाजवळ या। आशुतोष डोंगरे, यावेळेला चेंडू अडवला गेला। काय जबरदस्त फिल्डिंग, शानदार फिल्डिंगचा नजारा। 3 धावा ऍब्सोल्युटली होत्या, त्यांना अडवलंय आणि फक्त एकच धाव येते। शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे। लितेश यावेळेला गोलंदाजी मार्क वरती आहे। बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला पुन्हा एकदा गॅप मध्ये जाणार चेंडू। आकाश चव्हाणने अडवला चेंडूला। हो, धावा किती? 2 धावा धावून पूर्ण, एक डिक्लेअरच्या स्वरूपाने ओव्हरथ्रोच्या रूपाने गेली आहे आणि पहिलं षटक समाप्त होत असताना दापलक दाबात 7। मैंने देखा तूने देखा, किसने देखा उसने देखा, सबने देखा। मैंने देखा तूने देखा, किसने देखा उसने देखा, सबने देखा। क्या देखा क्या देखा? एक दुश्मन जो दोस्तों से प्यारा है, एक दुश्मन जो दोस्तों से प्यारा है। मैंने देखा तूने देखा, किसने देखा उसने देखा, सबने देखा। क्या देखा? एक गाँव रोहित गाडी, ओरिजिनल मिकी माउस आपण बाहेर या। रोहित गाडी आशुतोष डोंगरेशी संपर्क साधा। चला मॅचच्या दिशेने जाऊया, ज्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्यात, शेवटच्या चेंडूवरती एकच धाव होती आणि प्रतीक नवीन गोलंदाजी मार्क वरती येईल। अतिशय चांगला खेळ। एक मिनिट, स्ट्राइक कोणाकडे? बरोबर आहे ना, काही हरकत नाही। पहिला हात चेंडू लालच दिलं, वेळ निघून गेला, त्या प्रतीकने बीट केलं आणि चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क। गॉल।
हिच्या माग माग फिरतो न पुढं पुढं करतो रूप कुणाचा आहे का मी जरासा बोललो न रुसून चाललो कशी ही बोलती ऐका काय म्हणती सोनू तुझा मायावर भरोसा नाही पॅकेट 9 धावा धावपल 2 षटकाचा खेळ संपलाय 9 धावा धावपलका भरते चांगली गोलंदाजी होते आतापर्यंत काय माहित पडले पहिली बॅटिंग करणारा संघ हा अडचणीत जास्त सापडतो आणि दुसरी बॅटिंग करणारा संघ जिंकतोय म्हणजे चेसिंग इथे इझी आहे तर षटकाला सुरुवात झाली तिसऱ्या 0 बॉल 12 धावा धावपलकडे 3 धावा वाईटने गेल्यात एक्स्ट्राने गेल्यात 2 वाईट 1 प्लस झालाय त्यामध्ये आणि एक्स्ट्रा चिरपणे धाबा आल्यात मीर गाग सिद्धूच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय पुन्हा एकदा अजून एक वाईट बॉल अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होताना दिसतीये एक्स्ट्रा चिरपणे धाबा धापलकामध्ये ऍड होऊन 13 वरती जाऊन पोहोचतायत 2 षटकांच्या समाप्तीनंतरची ही स्थिती मीर गाग याच्याशी चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा बंटी गबस येत आहेत आकाश येत आहेत आणि का करू नये जर का 4 धावा अशा प्रकारे गेल्या तर या फॉर्मॅटमध्ये 4 धावा खर्च करण्याला थारा नाहीये मॅच मध्ये जिवंत राहू की नाही हा प्रश्न तो संभ्रम निर्माण होतो आणि असं असताना साईश गबसच्या अगेन्स्ट मीर गाग पुन्हा एकदा सन्मान दिला या चेंडूवरती हलक्या हातानं 1 धाव घेण्याचा प्रयत्न सिंगल धाव येते आणि सिंगलने धावपलक 14 वरती जाऊन पोहोचतंय तर वसविरार बॉक्स अंडरग्राउंड क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार आदरणीय सन्माननीय रणजनदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय मी विनंती करेल रणजनदादा आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक विराजमान व्हा आपलं सहर्ष स्वागत फुलपाडा प्रीमियर लीग 2024 च्या माध्यमातून फुलपाडा क्रीडा मंडळाच्या माध्यमातून त्याच्या समवेत वसविरार बॉक्स अंडरग्राउंड क्रिकेट असोसिएशनचे सदस्य समाधानदादा काळे हे सुद्धा त्यांच्या समवेत येताना पाहायला मिळत आहेत आपणास सुद्धा विनंती आपण सुद्धा मंचावरती विराजमान व्हा त्याचबरोबर त्यांच्या साथीनं कोणी नाही फक्त दोघेच आहेत त्यामुळे दोघांना विनंती आहे आपण आदरपूर्वक मंचावरती यावं ही आपणास विनंती बहुजन विकास आघाडी पुरस्कृत फुलपाडा क्रीडा मंडळ आयोजित फुलपाडा प्रीमियर लीग 2024 मिकी माऊस इन थँक्यू मान्यवरांचं आगमन आणि आमच्या मिकी माऊसने त्यांची ती करामत दाखवली आहे आणि दोन्ही मिकी माऊस साठी 200 रुपयाचं बक्षीस अल्पेश कळंबे यांच्याकडून लगावण्यात आले क्या बात आहे आणि ते स्पॉन्सर सुद्धा अल्पेशच्या माध्यमातून झाले ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू हलक्या हातानं निघून गेला एका धाबेसाठी सिंगल 5 चेंडू आणि 17 धाबा धावपलकावरती आहेत कमबॅक झालाय 1 डॉट आल्या कारणानं आता शेवटचा अंतिम चेंडू मिहिर गाग साईश गवत समोर पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर फेविकॉल का जोड है तुटेगा नहीं
एक धाव एक्स्ट्राच्या रूपाने येईल. पुन्हा एकदा साईश गवस, मिहीर गाग एकमेकांसमवेत अनेक वेळा खेळलेत. त्यांना माहित आहेत एकमेकांची स्ट्रेंथ आणि विकनेस. त्याचा फायदा उचलत असताना अतिरिक्त धावांचा डोंगर. 5 वाईड या षटकामध्ये हाताळलेत. धावा दाबल करती 19. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 6 धावा एक्स्ट्राच्या रूपाने आल्यात. खरोखरच शानदार चेंडू अडवला गेलाय. धाव मिळणार. धावून कंप्लीट केली. एक धाव आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर दाबल करती धाव आहेत 20-20 आफ्टर दॅट टू लॉस. ये हरकत कुछ पहचानी सी लग रही है हमें. ये हरकत कुछ पहचानी सी लग रही है. शेवटचं अंतिम षटक. आकाश चव्हाण गोलंदाजी मार्क वरती येतोय. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन आणि समोर साईश गवस आहे. पीपीएल काय आहे? आपसामध्येच एकमेकांच्या विरोधात उभं ठाकून परफॉर्मन्स करणं म्हणजे पीपीएल. सिंगल धाव धावपलकामध्ये ऍड. विजू मिश्राकडून मिकी माऊसला 100 रुपये दिले जाणार आहेत. क्या बात आहे. धावचीची संधी. कोण बाद? विपुल की साईश? साईश बाद आणि स्ट्राईक रोटेट करत असताना माघारी परतावं लागतं. अरे दुश्मन असू दे गरीब असू दे किती मी हुशार. अरे दुश्मन असू दे गरीब असू दे किती मी हुशार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. थँक्यू डीजे. येस सिद्धू. साईश बाद. विपुल आतमध्ये सेफ आहे कारण क्लिअरली तिथे लाईन क्रॉस झाली होती. म्हणजे स्वतःला रणजनदादा पाटील यांच्याकडून बॅट्समन बॉलर फिल्डर सिरीज चौघांना एक बॅट देण्यात येणार आहे. जोरदार टाळ्या. रणजनदादा मंचावर आले की वजन वाढतं थोडस. ते वजन नव्हे हे दुसरं वजन आहे. आणि बॉल एकच झालाय. 2 झाले 2. आणि शेअर मार्केटमध्ये काय माहिती कुठून उछाल येतो. जसा अदानीचा शेअर मध्ये गेला होता ना वरती त्या प्रकारे अचानक मंचावरती बसल्यानंतर बक्षिसांचा शेअर वरती जाताना दिसतो. चेंडू गेलाय डिक्लेअरच्या दिशेने. 1 धाव धावपलकामध्ये ऍड होईल. 3 चेंडूचा खेळ आणि 22 धावा धावपलकावरती. खूप काही घडलंय. मिहीर गागने मात्र स्वतःला एडिट करू शकलेला नाहीये ऍज अ बॉलर म्हणून. जशी होती तशी क्लिप्स तिथे राहिली कारण धावा आता हाताळल्या गेलेल्या आहेत. त्यांच्या देण्यात आलेल्या आहेत वाईडच्या रूपी त्यांच्या माध्यमातून. सिद्धांत वारंग सुद्धा त्याचाच एक साथीदार ज्याने या अगोदरच्या मॅच मध्ये तशी करामत केली होती. चेंडूला दिशा दिली विपुलच्या माध्यमातून. 1 धाव येताना पाहायला मिळते. सूरज परंतु अजूनही समजायला मार्ग नाहीये. पहिल्या सामन्यामध्ये 26-27चा पाठलाग, दुसऱ्या सामन्यामध्ये 28चा पाठलाग, परत 24चा पाठलाग. आणि असं होऊन सुद्धा एका धाब्यावरती कसे काय निर्भर कोणी राहू शकतात. अटॅक का होत नाहीये अनेक प्रश्न मनाला बळसावतात. परंतु अटॅक जर केला कदाचित विकेटची सुद्धा भीती आहे. विकेट गेला तर दावा बनवणार कोण हे अनेक प्रश्न मनामध्ये उभे राहतात. आणि बोललंच आकाश शेवटचे अंतिम 2 चेंडू ड्राईव्ह केलंय. चांगली फिल्डिंग प्रतीकची फेकी होती तो परत एकदा येते. दापलखती दाबा 24
शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. मयूर 11 वर्सेस सर्वेश 11 दोन्ही संघाच्या संघाने आपण टॉस साठी या. मयूर 11 विपक्षामध्ये सर्वेश 11 दोन्ही संघाच्या संघाने टॉस साठी या. चेंडूला सरळ फेकून दिलंय डिक्लेअर झोनच्या बाहेर. विपुल बाद आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. 24 वरती धावफलक थांबतोय. 25चं टार्गेट. लुळाचं पाणी कशाला ढवळीले नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले गलुळाचं पाणी कशाला ढवळीले नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले 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 थँक्यू. चला मी विनंती करेन दोन्ही कर्णधारांना आपण या. आल्यात का? मयूर 11 सर्वेश 11 दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये दाखल व्हायचंय. सर्वेश 11 शुभम आहे. मी विनंती करेल मंचावरती उपस्थित आदरणीय रणजितदादा पाटील आणि संबंधदादा काळे यांना की आपण जॉईन व्हा. टॉस करण्यासाठी आपण आमंत्रित करत आहोत. वसईविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेटमध्ये कार्यरत असणारे आमचे दोन्ही प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, त्याचबरोबरीनं या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ आदरणीय फुलपाडा विभाग युवा अध्यक्ष तेजेजी कांबळी साहेब सुद्धा जॉईन होत आहेत. हेड इज द कॉल, हेड इट इज. थँक्यू. मी विनंती करेल मान्यवर की आपण स्थानापन्न व्हायचंय. दाडबिकीचा कौल जिंकलाय. अमित काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. अमित कशा प्रकारे ही स्पर्धा तुम्ही कशा प्रकारे या मॅचला पाहताय? विविध भागांमध्ये जात असताना तुम्ही अंडरआर्मचं क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात खेळता प्लेयर्स संघाकडून. आज फुलपाडा विभागामध्ये सर्व खेळाडू एकत्रित खेळतात, तर काय सांगाल या संपूर्ण इव्हेंट बद्दल? ओव्हरऑल खूप छानच आयोजन केलेलं आहे. कारण याचं एकत्र सगळ्या मुलांना एरियातल्या गावातल्या एकत्र आणायचं होतं आणि तो चांगलाच पार पाडलाय जीवदानी टीमने, सूरजने, जे कोण आहेत पूर्ण असोसिएशन. आणि प्रत्येक मॅच आम्ही नॉकआउटच्या हिशोबाने खेळू आणि आमचा बेस्ट द्यायचा प्रयत्न करू. सर शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. शुभम काय निर्णय असता जर टॉस जिंकला असताच? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती. बॅटिंग करायची आहे, कोणावरती जास्त मदार असणार आहे? काय बघू, आमची दोन साईड तर चांगलीच आहे, दोन्ही साईड, पण बघू. तुला कसं वाटतंय फुलपाडा प्रीमियर लीगचं हे आयोजन आणि बाकी सर्वांनी घेतलेली मेहनत? काय आयोजन तर खूपच चांगलंच आहे. खूप साऱ्या शुभेच्छा शुभम तुम्हाला या मॅच साठी. तर टॉस जिंकलाय टीम मयूर 11 ने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हा आहे अहवाल पुढच्या मॅचचा. त्या अगोदर इथे 25चा पाठलाग पुन्हा एकदा कशा प्रकारे होतोय यावरती नजर टाकूयात. 27 झाल्या, 28 झाल्यात, 24ही झाल्यात. काही इथे आता 25 होतील का येणारी काळ वेळ सांगेल. तोपर्यंत या ऐकूयात डीजेला एक छोटीशी विश्रांती, क्षणभर विश्रांती आणि त्यानंतर मॅचच्या दिशेने. थँक्यू. हड सांभाळ तुऱ्याला ग आला हड सांभाळ तुऱ्याला ग आला तुझ्या उसाला लागल पोहा अग तुझ्या उसाला लागल फिल्डिंग लावून घ्या. चला फिल्डिंग लवकर लावून घ्या. विजय तिकडे लागू शकते का? ऍक्च्युली
चला मॅचच्या दिशेने जाऊयात. बंटी आणि आकाश सलामीसाठी आलेत आणि 5 चेंडू 5 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. हलक्या हाताने खेळलेत या चेंडूला. एका धावेसाठी चेंडू निघून जाईल. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत फुलपाडा क्रीडा मंडळ आयोजित फुलपाडा प्रीमियर लीग 2024 पर्व 3. सुरुवात अतिशय छोटी होती. मान्यवरांच्या माहितीसाठी मी सांगेल, ज्या वेळेला सुरुवात केली होती त्यावेळेला वाटलं नव्हतं की इतक्या मोठ्या रूपामध्ये ही स्पर्धा यापुढे होताना दिसेल. परंतु तेजस्वी कांबळे युवा अध्यक्ष फुलपाडा विभाग यांच्या माध्यमातून तो दिलेला एक पाठीवरती आशीर्वादाचा हात, त्यांचं ते नेतृत्व, त्यांच्या नेतृत्वाखाली या फुलपाडा विभागामधील सर्व संघ त्यांनी एकत्रित येऊन केलेला अट्टास आणि आता याचं हे भव्य दिव्य स्वरूप 3ऱ्या वर्षामध्ये आपल्या समोर आणून सादर केलंय. आणि या भव्य दिव्य स्वरूपाचा, या भव्य दिव्य स्पर्धेचा आस्वाद घेत असताना सर्व फुलपाड्यातील खेळाडू. 6 चेंडू 6 धावा ही सुरुवात आहे आणि अजूनही 19 धावांची गरज आहे. आणि पहिला चेंडू वाईड आलाय. साईश गवसच्या समोर मिहीर गागने टाकलेले ते वाईड वाईड वाईड. आता वाटते साईश गवसला आठवायला लागलेत, कारण पहिला चेंडू त्याने स्वैर मारा केला. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड झाले. चर्चेसाठी बोलवलंय विजूला, विपुलला. आणि त्यानंतर कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय की पुन्हा एकदा साईश. आता खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ऑन साईडला ड्राईव्ह केलं. एका धाबेसाठी सिंगल धाव येईल. 8 धाबा धापलकावरती आहेत. दिशा दिले चेंडूला. ओहो, वेगाने चेंडू फेकलाय. कुठे गेलाय चेंडू? फेकला, परंतु गोलंदाजाला सुद्धा पाहिलं नव्हतं. विजूने फेकी स्वैर केली, सैरा बैरा केली आणि त्या चेंडूवर ते एकदा आलाय. 1-1 धावेने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. कोणत्याही प्रकारचं साहस, धाडस केलं जात नाहीये मोठा फटका मारण्याचं. त्याचं कारण आहे, चुकून जर का एखादा डॉट गेला पुन्हा एकदा डोकेदुखी वाढेल. आणि अशी डोकेदुखी की त्याला कोणताही पेन किलर काम करत नाही. एकतर हार नाही तर जीत, या दोनच ऑप्शन समोर येतात. आणि इथे धावचीची संधी आहे. इतकंही सावध खेळणं गरजेचं नव्हतं. सावध खेळलं तर आकाश बाद. पहिला हादरा टीम जय मल्हार वॉरियर्स या संघाला. गॉन. जाने मेरी जाने मन, जाने मेरी जाने मन, बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे. सबका मेरा प्यार है, जान तुझे किया है, बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे. जाने मेरी जाने मन, जाने मेरी जाने मन, बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे. थँक्यू. आमचे मिकी माऊस इतक्या वेगाने नाचलेत की त्यांचा खरोखरच बचपन का प्यार आठवला की काय. शानदार नृत्य. बॉल झालेत 4. 2 चेंडू शिल्लक आहेत. विकेट आली आहे. बंटी गबसला साथ देण्यासाठी प्रतीक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. बंटीने चेंडूला ऑनसाइडला खेळलं, परंतु हातामध्ये ओहो. 5 चेंडू 11 धाबा. समजदारीचं क्रिकेट सादर केलं जात आहे. परंतु एक अशी वेळ येणार आहे जिथे तुम्हाला एक मोठा फटका खेळायचाही आहे. कधी खेळायचा, केव्हा खेळायचा याच्यासाठी विचार सुद्धा करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला खेळून एका धाब्यासाठी पाठवलंय डिक्लेअर मध्ये. 12 धाबा धावफलकावरती. अजूनही 12 चेंडूचा खेळणं शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये 13 धाब्यांची गरज आहे.
चेंडू एका धाबेसाठी गेलाय. डिक्लेअर. स्ट्राईक रोटेट होईल. आशू मैदानाच्या आतमध्ये आलाय. 2 चेंडू झाल्यात आतापर्यंत. 13 धाबा दाखल करतात. बघा अडचणी वाढल्या जातात. साबत इतकंही खेळलं जाऊ नये की जेणेकरून कम्फर्ट झोनच्या बाहेर येण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागेल. अन्यथा तो संघर्ष आपल्यापासून मॅचला लांब नाही. या बॉलला ऑन साइडला पुन्हा एकदा लेग फ्लिक. चेंडू एका धावेसाठी निघून जाईल. सिंगल धाव येते. 9-11 इक्वेशन आहे सद्यस्थितीची. बंटी गबस स्ट्राईक एंड वरती असेल. या खेळाडूवरती सर्वांच्या नजर आहेत आणि फिल्डिंग करणारा संघ सुद्धा विचार करत असेल. जीवदानी माऊली बी की इथे धाबा ना वाचवण्यासाठी बंटी गबेसला तंबूच्या दिशेने पाठवणं गरजेचं आहे. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. ओहो चेंडू हातामध्ये आला. धावचीची संधी परंतु त्यावेळेला धाव अतिशय वेगाने घेतल्या आशूने. एकदा कंप्लीट. आता अजून 7 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. 7 मध्ये 9. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं गेलंय. काय धावचित आहे का बघितलं जाईल. निर्णायक क्षणाला हा रिव्ह्यू रेफर केला गेलाय. मिकी माऊसला मॅच पण खेळायची आहे. पूर्णपणे जो काही कसं आहे आता खरा दिसला बघा हिरो. ये होईना बाद. फुलपाड्याचा ओरिजिनल मिकी माऊस. इक्वेशन काय आहे. 7 मध्ये 9 या इक्वेशन मध्ये मॅच आहे. काय या 9 धावांचा पाठलाग केला जाईल का. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. या षटकामधील विपुल पाहूयात कशा प्रकारचा खेळ करतो. या चेंडूवरती बंटी गबस स्ट्राईक हँड वरती ज्याच्याकडून खूप मोठ्या आशा आहेत, खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि तो मात्र चेंडूला ऑन साइडला खेळवत असताना सिंगल घेतोय. सिंगलने रन कंप्लीट. षटकाचा खेळ संपतोय. 3 धावा 17. येणारी चेंडू शिल्लक 6 आणि 6 मध्ये 8 धावांची गरज. हे इक्वेशन थोडा डेंजर आहे. मजा नहीं आ रहा है. तीन षटक संपलेत. शेवटच्या अंतिम आता 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 मध्ये 8 ची गरज आहे आणि या इक्वेशन मधली ज्यावेळेला मॅच येते प्रणय आलाय आणि या इक्वेशन मध्ये ज्यावेळेला मॅच येते त्यावेळेला खऱ्या अर्थानं फलंदाजाचा कस लागतो. 6-8 सोपंही वाटतं, 6-8 अवघडही वाटतं, परंतु याचा रिझल्ट आल्यानंतर त्या 6-8 नकोशा सुद्धा वाटतात. आता त्या 6-8 कोणासाठी नकोशा आहेत. बॅटिंग करणाऱ्या संघासाठी की फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी. पहिला चेंडू पायाला लागलाय असं पंच बोलतायत आणि डॉट बॉल.
ये क्या हुआ, कैसे हुआ, किसी को कुछ पता नाही. अंपायरना पता आहे, अंपायरना माहित आहे काय घडलं ते, आणि म्हणून डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आला आणि आता 5 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. 5 मध्ये 8 चौकार आला तरी सुद्धा बॉल टू रनची मॅच असेल. ऍडव्हान्टेज मिळते गोलंदाजाला. बंटी गबस काय आपले अस्त्रशस्त्र बाहेर काढेल का. मी मागाशी जी गोष्ट सांगितली होती की स्वतःला इतकेही कन्फर्म बनवू नका की इतकेही कम्फर्ट झोन मध्ये टाकू नका की तो कम्फर्ट झोन तोडणं मुश्किल होऊन बसेल. पहिला चेंडू ते एकदा वाली आहे, स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळतीये. आशू या वेळेला स्ट्राईक एंड वरती येतील. हो इथे काय घडलंय, क्लीन बोल्ड दांडी गुल आशुबाद. थँक्यू डीजे. जयेश जी आयरे आम्हाला जॉईन व्हा. जयेश आयरे दोन्ही मिकी माऊसला रंजनदादा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. हो इथे धावचीची संधी आहे. धाव झाली आहे, धाव झाली आणि मॅच इंटरेस्टिंग होत चालली आहे. मॅच इंटरेस्टिंग होत चालली आहे आणि आता 6 धावांची गरज आहे 2 चेंडूंमध्ये. बंटी गावसकडे स्ट्राईक आहे. पुन्हा एकदा तेच शब्द, पुन्हा एकदा तेच शब्द. 25 धावांचा पाठलाग करत असताना ज्या कम्फर्ट झोन मध्ये स्वतःला घेऊन गेलेत त्या कम्फर्ट झोन मधून बाहेर निघण्यासाठी आता अडचणी येत आहेत. कारण 2 चेंडूवरती 6 म्हणजेच 8 2 चौकार मारावे लागणार आहेत. काय ते 2 चौकार येतील का. इंटरेस्टिंग मॅच आहे. काय या पहिला सामना असा असेल का ज्या सामन्यामध्ये धावफलकाला वाचवलं जाईल. मिकी माऊस या पैसे घेण्यासाठी यायचंय. दोघांना 500-500 आहेत. ऑन साइडला पहिला थँक्यू डीजे. चला मिकी माऊस इकडे या. बक्षीस लावलेलं आहे. रंजनदादा पाटील यांच्याकडून 500-500 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे तुम्हा दोघांना. आणि त्यामुळे आपण या. फक्त मागच्यानी तोंड दाखवायचे कोण आहे ते, त्याशिवाय नाही दिले जाणार. मागचा ओळखीचा वाटतोय, मागचा ओळखीचा आहे आणि दिसलाय. हो हो चेंडू डाई लागायला गेली होती, डाई लागायला गेली होती आणि कपड्यांना खूप सारे डाग पडले होते. परंतु म्हणतात ना जर का डाग लागून काय चांगलं होणार असेल तर डाग अच्छे है. सर्फ एक्सेलची ऍड है ना तशीच होती. चला 1 चेंडू 1 धाव. कोण मारेल बाजी, साईश गवस की बंटी गवस. गवस बंधून मधलं एक मोठं बॅटल. बडे मिया के सामने रहेंगे छोटे मिया. माहित आहे बंटी गवसला कशा प्रकारे खेळ करायचा आहे तर त्याला कसं थांबवायचं हे सुद्धा माहित आहे साईश गवस आणि टीमला. एकमेकांसमोर 1 चेंडू 1 धावेचं इक्वेशन. 1 बॉल 1. हा थरार खूप मोठा आहे. हा थरार आत्ताच नाही येणाऱ्या भरपूर सामन्यांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि या थरारामध्ये कोणता संघ बाजी मारेल. जय मल्हार. ओहो सर्व
थँक्यू डीजे. चला लवकरात लवकर मैदान खाली करा. आणि आता झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच चा मानकरी आहे, त्या खेळाडूचं नाव आहे बंटी गवस. चला बंटी गवस. आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट. रणजितदादा पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची जर्सी प्रकृती हॉस्पिटलच्या माध्यमातून